नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे दुधी भोपळ्याची सुकी भाजी. अगदी सोपी आहे बनवायला, डब्याला नेऊ शकता, घरी खाऊ शकता. दुधी भोपळा आपल्या शरीरासाठी सगळ्यांसाठी उत्तम आहे. त्याचा आपण ज्यूसही घेऊ शकतो आणि भाजी पण आपण आठवड्यातून दोनदा तरी भोपळ्याची खाल्ली पाहिजे. तर वेगवेगळ्या प्रकारचं भोपळ्याची भाजी आपण बनवू शकतो. आज सुकी भाजी बनवणारी, अतिशय सोपी, पटकन होणारी, अगदी लवकर शिजणारी, एकही थेंब आपल्याला पाणी न घालता ही भाजी बनवायची आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. दुधी भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी मी ताजा दुधी भोपळा इथे या साईजचा कापून घेतलेला आहे. एक मिडियम साईजचा कांदा आहे, थोडीशी कोथिंबीर, 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि भाजलेले शेंगदाणे थोडासा मी इथे जाडसर करून घेतलेला आहे. टोमॅटोचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता जर तुमची भाजी जास्त असेल तर, पण भाजी कमी असेल तर अर्धा टोमॅटो इथे इनफ होतो. 1 टीस्पून तेल मी गरम करत ठेवलेलं आहे. तेल कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे. अर्धा टीस्पून पेक्षा कमी घेतलेले आहे राई, अर्धा टीस्पून आहे जिरे. हे व्यवस्थित आपल्याला तडतडू द्यायचे. ठेचून घेतलेलं लसूण आपल्याला घालायचं आहे. कापून घेतलेला कांदा, कांद्याला व्यवस्थित तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. कांदा आपला व्यवस्थित परतलेला आहे. टोमॅटो आपल्याला कांद्यामध्ये घालायचंय. टोमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे आपल्या तेलामध्ये. 1 चिमटीवर घालायचा हिंग, 2 चिमट्या घालायचे हळद. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. अर्धा टीस्पून पेक्षा कमी मी इथे लाल तिखट घातलेला आहे. दाण्यांचं करून घेतलेला कूट तो घालायचा आहे. जाडसर जर कुटला तर व्यवस्थित भाजी खाताना एकदम छान हा कूट आपल्याला त्याच्यामध्ये चव देतो. त्याच्यामुळे थोडस जाडसर कुटून घ्यायचं आहे. कापून घेतलेला दुधी भोपळा, गॅस फोडणी घातल्यानंतर व्यवस्थित झाल्यानंतर आपली मिडियम गॅसवरतीच फोडणी पण आपल्या व्यवस्थित 1-2 मिनिट जे काय आहे ते शिजू द्यायचे आहे. फुल गॅस करायचं नाही, कारण फोडणी आपली करपू शकते आणि भाजी टाकल्यानंतर पण गॅस कमीच ठेवायचा आहे. व्यवस्थित आपल्याला भाजी मिक्स करायची आहे. एकही थेंब न घालता आपण ही भाजी बनवणार. पाण्याचा एकही थेंब न वापरता ही भाजी आपण तयार करायची. अतिशय चव लागते या भाजीला. व्यवस्थित आपण दुधी मिक्स केलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर मी आता घालते, थोडीशी कोथिंबीर नंतर घालणार आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. मिठाचं प्रमाण जेवणामध्ये कमीच असलं तर हेल्थसाठी चांगलंच आहे. म्हणून काही लोक वरून मीठ खातात, तर वरून मीठ आपण कधीच नाही खाल्लं पाहिजे. वरून मीठ खाणं म्हणजे बीपीला आमंत्रण देण्यासारखं आहे. भाजीमध्ये पद्धतशीर मीठ आपण जर टाकलं तर जास्तही टाकायचे नाही. थोडस 2 दाणे कमी झाले मिठाचे तरी चालतील, पण जास्त न वापरलेले हेल्थसाठी चांगले आहे. यावरती आता पॅक झाकण ठेवायचं आहे. टोमॅटो आणि मिठामुळे व्यवस्थित पाणी सुटतं. गॅस कमी केलेला आहे. 1 मिनिटभर आपण झाकण असंच ठेवणार आहे. त्यानंतर आपण उघडून बघू. एकदम टोमॅटो आणि मिठामुळे दुधी भोपळ्याला छान पाणी सुटलेलं असतं. ऑलरेडी दुधी भोपळ्यामध्ये भरपूर सारे प्रमाणामध्ये पाणी असतं, तर दुधी भोपळा आपलं स्वतःचं पाणी या भाजीमध्ये नंतर सोडत असतो. म्हणून एकही थेंब पाणी न घालता ही भाजी अतिशय छान लागते. हे बघा, वाफेमुळे टोमॅटो आणि मिठामुळे व्यवस्थित मस्त आपल्या दुधी भोपळ्याला पाणी सुटतं आणि एकदम छान आपली ही भाजी तयार होते. 15 मिनिटांमध्ये आपली भाजी तयार होते. दुधी भोपळा आपला एवढाच आपल्याला शिजवायचा आहे, याच्यापेक्षा खूप गाळ करायचं नाहीये. त्याची भाजी इथे आपली तयार झालेली आहे. थोडीशी घालायची कोथिंबीर. गॅस मी बंद केलेला आहे. दुधी तयार झालेली आहे. या पद्धतीने नक्की करून बघा. एकही थेंब पाणी न घालता आपण बनवलेला आहे दुधी भोपळा. भाताबरोबर खाऊ शकता, वरण भाताबरोबर खाऊ शकता, भाकरी चपाती कशाबरोबरही भाजी खूप छान लागते. डब्याला घेऊन जाऊ शकता. हेल्थसाठी चांगली असलेली ही भाजी खूप कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये आपण ही बनवलेली आहे. या पद्धतीने 1 थेंब पाणी न घालता ही भाजी बनवून बघा. खूप छान याच्यामध्ये चव उतरते. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करा. तुमचे
मित्रमंडळींना शेअर करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते. करून बघा. तुमच्या कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती 1000पेक्षा जास्त रेसिपीज आहेत. त्यामध्ये व्हेज, नॉनव्हेज, गोड, आंबट पदार्थ, चपातीचे, भाकरीचे अनेक अशा प्रकारचे पदार्थांची प्लेलिस्ट आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.